बीड जिल्ह्यामध्ये आपल्या तुतारी गटाच्या उमेदवाराचा पराभव डोळ्यासमोर दिसताच वैफल्यग्रस्त झालेल्या रोहित पवारांनी परत एकदा त्यांच्या ट्विटर अकाउंटवर सातत्याने जे व्हिडिओ टाकण्याची मालिका चढवली त्यामध्ये बीड जिल्ह्याला बदनाम करणारा एक व्हिडिओ त्यांनी ट्विट केला। त्यामध्ये बबन गित्ते हे कोणाचे प्रतिनिधी आहेत, तो व्हिडिओ त्यांना कुणी पाठवला आणि तो व्हिडिओ त्यांनी कुणी उपलब्ध करून दिला याबाबत स्थानिक पदाधिकाऱ्यांनी जाब विचारला असता रोहित पवार यांनी पळवाट काढली आणि स्वतः ते चर्चेमधून फोन कट करून पळून गेले। फक्त आणि फक्त मुंडे साहेबांचं राजकारण बदनाम करणे, बीड जिल्ह्याला बदनाम करणे याकरता केलेला हा केविलवाणा प्रयत्न आहे। मात्र रोहित पवारांनी रीतसर या गोष्टीची उत्तरं द्यावी। हा व्हिडिओ कोर्टाकडून आला आणि बबन गित्ते कोणाचे प्रतिनिधी होते आणि जर ते तिथे कोणाचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित नसतील तर निवडणूक आयोग त्यांच्यावर काही कारवाई करणार आहे की नाही। अर्ध्या हळकुंडानं पिवळं झालेल्या रोहित पवारांना परळीच्या जनतेच्या बाबतीत आणि बीड जिल्ह्याच्या जनतेच्या बाबतीत कदाचित माहिती नसावी, मात्र याचं उत्तर जनता 4 जूनला मतपेटीतून देणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।